विण दोघातली तुटेना. पुढील भागामध्ये मंदाकिनी घरी येते ते हातपाय आदळत. मल्लिकाने स्वतःचा शब्द फिरवल्यामुळे तिला खूप राग येत असतो. ती सुष्मिताला म्हणत असते, बघितलंस ही बाईने कशी पलटी मारली, एक नंबरची आगाऊ आहे. पहिले मला काय बोलली, आदिरा आमच्या घरी आली तर तुम्हाला फ्लॅट, आणि आता काय म्हणते डिवोर्स झाल्याशिवाय फ्लॅट नाही. आता डिवोर्स करणं एवढं सोपं आहे का? सुष्मिता म्हणते, मग आपल्याला फ्लॅट नाही मिळणार, मग माझी रूम. मंदाकिनी म्हणते, चल आवरून घे. आली मोठी रूमवाली. त्या बाईला ना मी असं सोडणार नाही. पण भोळी बाबडी शुश काही कमी नसते. तिने मंदाकिनी आणि मल्लिकाचा पहिले तर एक व्हिडिओ काढलेलाच असतो, पण तेवढ्यावर थांबत नाही. नवीन फ्लॅट बघायला गेल्यानंतर तिथे पण व्हिडिओ काढते. जेव्हा मंदाकिनी फोन करते आणि म्हणते, काय विण बाई, ओळखा आम्ही कुठे आलो? अहो तुम्ही बोलल्या होत्या ना आदिरा घरी आली की तुम्हाला फ्लॅट, मग आम्ही आलो फ्लॅट बघायला. आता हे सगळं सुशच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होतं. स्वानंदी आजीला अंशुमनबद्दल सगळं काही सांगते. आजी म्हणते, हे फार भयंकर आहे, पण स्वानंदी तू माझ्या समोरची साथ सोडू नको हां, कारण त्यांच्याशी लढणं एवढं सोपं नाही आहे. यामध्ये तुझ्या आणि समोरचे खूप मतभेद होऊ शकतात. स्वानंदी म्हणते, हो आजी, ते मलाही कळतं आहे की हे सगळं एवढं सोपं नाही आहे. आता दोघींमध्ये बरंच काही बोलणं होतं. आजी म्हणते, स्वानंदी ही तुझी पहिली संक्रांत, आणि मला असं वाटतं ती थाटातच व्हावी. आता जे काय चाललं ना ते थोडं बाजूला ठेवूया आणि संक्रांतीची तयारी करूया. स्वानंदी स्माईल करत आणि मान हलवत म्हणते, हो आजी. आता मात्र घरामध्ये संक्रांतीची तयारी सुरू होते. हे बघून मल्लिका अर्पिताचा खूप जळफळाट होत असतो. पण पहिली संक्रांत तर आदिराची पण असते. पण आदिरा मात्र ठाम असते, मी त्या घरात परत जाणार नाही. त्यामुळे तिची संक्रांत इथेच असते. पण आदिराला मात्र त्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. अर्पिता म्हणते, मॉम बघितलाच थाट ह्या स्वानंदीच्या संक्रांतीचा, आपण करायला जातो एक आणि होतं एक. मल्लिका म्हणते, हो ना, ही मुलगी फार चिवट आहे. किती प्रयत्न केले तर ह्या घरातून जातच नाही आहे. पण मला माहिती आहे तिला या घरातून कशी घालवायची. माझी डॉल सगळं सहन करते आणि ही मस्त मजेत राहते. अर्पिता म्हणते, मॉम आता काय करायचं? आता संक्रांतीचा पचका करायचा हे मल्लिका आणि अर्पिता ठरवतात. आजी म्हणते, समर स्वानंदीची पहिली संक्रांत आहे आणि ती राजवाड्यांच्या घराण्यानुसार थाटातच व्हायला हवी. समोर म्हणतो, आजी प्लीज आता तू काही काढू नकोस हां, मला हे सगळं करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आणि तू बघितलं ना काकूची तब्येत पण बरी नाही आहे. ह्या सगळ्यामध्ये दगदग झाली आणि ती अजून आजारी पडली तर? आजी म्हणते, अरे तिला कुठे सांगणार आहे आम्ही सगळी तयारी करणार. आणि तशी पण ती कधी तयारी करते, आपली ते नोकर चाकर आहे तेच तयारी करतात. आणि आता तर सगळं बघण्यासाठी स्वानंदी पण आली आहे. समोर तो, आजी तुझं काय चालतं ना तेच कळत नाही. तू एक नंबरची हट्टी आहेस, ठरवलं म्हणजे ठरवलं, माघार काय घेणार नाही. आजी म्हणते, तुला माहिती आहे ना मग कशाला घालतोस वाद? तो ठीक आहे, तुला जे करायचं ना ते कर, पण मला ह्यामध्ये ओढू नकोस. आजी म्हणते, अरे पण पहिली संक्रांत तुमची आहे, माझी नाही, तुला तर यावंच लागणार. समोर म्हणतो, जमणार नाही. आजी म्हणते, चालणार नाही, तुला यावं लागणार म्हणजे यावं लागणार. तो आजी, पण आजी निघून जाते. आता घरामध्ये संक्रांतीची तयारी सुरू होते. सगळं अगदी व्यवस्थित चालू असतं. पण नेमकी स्वानंदी समोर येतो मल्लिकाचा खरा चेहरा. आणि आता तिला कळून चुकतं की अंशुमन एकटा नाही, त्याच्या मागे काकू पण येत. पण ती संक्रांतीसाठी छान तयार होते. काळी साडी नेसते, हलव्याचे दागिने घालते. आता निकी तिला छान तयार करते. हळदी कुंकासाठी बायका बोलवलेल्या असतात. आता स्वानंदी येत असते आणि सगळे तिच्याकडं बघतच राहतात. एवढंच काय, ती एवढी सुंदर दिसत असते की समर पण बघत राहतो. तेवढे त्याची म्हणते, काय पिंट्या, स्वानंदी छान दिसते ना? तो आता नेहमीप्रमाणे वाकडं तोंड करतो, पुन्हा स्वानंदीकडे बघतो आणि बाजूला बघतो. आता आजी खुदुखुदू हसायला लागते. आता निकी अर्पिता स्वानंदीबरोबर असतात. स्वानंदी सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावत असते आणि निकिता तिच्या हातात वाण देते. पण समरचं मात्र सारखं स्वानंदीकडे लक्ष असतं. आणि मल्लिका अर्पिता समरकडे बघतात, एकदा स्वानंदीकडे. सगळं छान बघून त्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. आणि खास करून अंशुमन ज्या स्वानंदीला तो बाहेर घालवत असतो, आज तिचाच थाटमाट चालू असतो. पण एवढ्यावर थांबणार नाही. आता स्वानंदी करणार मल्लिकाला चॅलेंज. पण त्याआधी समरचा गोंधळ होणारच, तो कुठला पुढील भागात बघूया. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.